means what? X coordinate. And all numbers on x axis is here positive. Therefore take here sign positive. And cos theta means cos 60. Cos 60 degree. तर इथे n इव्हन नंबर असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरलाय. आता ह्याच्यामध्ये काही कट होतात का टर्म्स बघायचं आहे. इथे cos 24 डिग्री, इथे निगेटिव्ह cos 24 डिग्री, म्हणजे हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह हे दोन्ही कट होतील. इथे cos 55 डिग्री आणि इथे निगेटिव्ह cos 55 डिग्री, म्हणजे हे दोन्ही कट होतील. रिमेनिंग टर्म इज ओनली cos 60 degree and cos 60 is 1/2 and it is equal to RHS side of the equation. RHS साइडला काय 1/2 आणि आपण आन्सर काय काढले 1/2. therefore LHS equal to RHS. इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला. आपण काय काय केलेलं स्टेप बाय स्टेप बघा एकदा. इथे आपण 124 चं 180 माइनस 2 into 360 डिग्री मायनस 30 डिग्री. इथे आपल्याला हा अँगल घ्यायची गरज नाही, फक्त हा अँगल घ्यायचा. निगेटिव्ह टॅन इन ब्रॅकेट निगेटिव्ह 30 डिग्री. निगेटिव्ह इथे परत आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे. निगेटिव्ह अँगलचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ निगेटिव्ह अँगल हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग आता इथे टॅन निगेटिव्ह 30 आहे, तर हे आपण कंसाच्या बाहेर निगेटिव्ह घेऊ. मग टॅन 30 उरणार आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. देअरफॉर ओनली रिमेनिंग टॅन 30 डिग्री अँड टॅन 30 इज 1/√3. 1/√3. टॅन निगेटिव्ह 690 इक्वल टू 1/√3. तिथे आपण सगळ्यांच्या व्हॅल्यू लिहिल्या आहेत. इथे मल्टिप्लिकेशन करायचं, इथे मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन करायचे. आता इथे निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. हे पॉझिटिव्ह झालं. 2 into 1 2. इथे निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह घेतला आपण आणि √3 इथे कट होती. मग 1/2 रिमेनिंग 2 into 2 4 4 minus 1 3 3/2 and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. And sign means what? Y coordinate and all numbers on this axis are negative. Therefore negative sin theta. हे हा फॉर्म्युलाच आहे, हा तुम्हाला पाठ करायचा आहे. निगेटिव्ह साइन थिटा. आता इथे काय काय टर्म्स कट होतात बघायचं आहे. आता इथे निगेटिव्ह हे निगेटिव्ह हे दोन्ही पॉझिटिव्ह होणार आणि मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर्स बिकम पॉझिटिव्ह नंबर आणि हे डिवाइड झाले तिथे पण पॉझिटिव्ह नंबर होणार. तर सेक थिटा इथे आहे, इथे पण सेक थिटा हे कट होतील. ह्या सगळ्यांमध्ये मल्टिप्लिकेशन, इथे पण सगळ्यांमध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण असं कट करू शकतो. इथे साइन थिटा आहे, इथे पण साइन थिटा, इथे कॉट थिटा, इथे पण कॉट थिटा आहे. मीन्स 1/1 equal to 1 and it is equal to RHS side of the equation. Therefore LHS equal to RHS. इथे खाली 3 निगेटिव्ह टर्म्स आहेत, तर 2 निगेटिव्ह टर्म्स तर मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होणार आणि इथे एक निगेटिव्ह आणि इथे पण निगेटिव्ह, मग ह्यांचं सुद्धा पॉझिटिव्ह होणार आणि त्यामुळे 1/1 इक्वल टू 1. इथे आपला क्वेश्चन हा सॉल्व्ह करून झालेला आहे. तर तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला बरेच निगेटिव्ह बट एक्स ऍक्सिस ऑल नंबर्स ऑन एक्स ऍक्सिस आर पॉझिटिव्ह. इथे वाय ऍक्सिस वर सगळे निगेटिव्ह नंबर आहे. अँड साइन मीन्स व्हॉट? साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट अँड कॉस मीन्स एक्स कोऑर्डिनेट अँड टॅन मीन्स व्हॉट? साइन अपॉन कॉस मीन्स वाय अपॉन एक्स. वेन वाय इज निगेटिव्ह देन टॅन इज ऑल्सो हिअर निगेटिव्ह. टेक हिअर निगेटिव्ह साइन. आता इथे काय काय कट होतात टर्म्स बघायचे. इथे निगेटिव्ह टॅन थिटा इथे पण आहे, कट झाले. साइन थिटा निगेटिव्ह, निगेटिव्ह साइन थिटा हे दोन्ही कट झाले. रिमेनिंग टर्म्स आर निगेटिव्ह कॉट थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा. Negative cot theta divided by cos theta. Now cot theta means cos theta upon sin theta. Cot theta means cos theta upon sin theta. Means cos theta upon sin theta into 1/cos theta. हे दोन्ही cos कट होतील. निगेटिव्ह 1/sin theta means negative cosec theta and it is equal to RHS side of the equation. 1/sin means cosec. Therefore LHS equal to RHS. तर इथे आपला क्वेश्चन हा सॉल्व्ह